साहेबांचा सन्मान स्वागत करायचं आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय भवानी। उद्धव साहेब आगे बढ़ो। शिवसैनिक आहेत बाळासाहेबांबरोबर ज्याने आपलं आयुष्य घालवलं ते सैनिक या ठिकाणी आहेत। प्रत्येकाची एकच इच्छा आहे, साहेब आम्हाला विजय पाहिजे, साहेब आम्हाला विजय पाहिजे, आम्हाला जिंकून द्यायचंय तुम्ही। होय, तुमच्या बरोबर असलेले सगळे सहकारी मेहनत करतायत, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत। साहेब आमची एकच इच्छा आहे, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड संख्येने आपल्याला निवडून येऊन आपल्याला महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे आणि ह्या गुलालात जिंकलेल्या गुलालात आम्हाला सगळ्यांना नावून यायचं आहे। इथल्या प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकांची हीच अपेक्षा आहे। होय साहेब, 2025 आहे, येणारी इलेक्शन 2031 होईल। आम्हाला माहीत नाही पुढे 2031ला आम्ही असो की नसो, पण आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला वचन देतोय, तुमच्या खांद्याला खांदा लावून हा इथला जमलेला सगळा ज्येष्ठ सैनिक तुमच्यासाठी पानाची भाजी लावायला तयार आहे। साहेब, इथल्या प्रत्येक माणसाचं, इथल्या प्रत्येक सैनिकाचं एकच इच्छा आहे, साहेब आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे। साहेब, आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। साहेब, आयुष्याची सकाळ माझी खरोखर सुंदर गेली। आयुष्याची सकाळ माझी बाळासाहेबांबरोबर मी दिवस काढले, तुमच्याबरोबर दिवस काढले, सकाळ आमची खरोखर सुंदर गेली। संध्येची माझा फिकीर नाही, दुपार बाकी आहे, आदित्य साहेबांचा काळ बाकी आहे। आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। साहेब, स्वार्थासाठी कधीच कोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी कधीच कोटा सलाम करायला आले, फाटत आलो तरी इथला प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणतोय, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे। आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। साहेब, आम्ही आता वय झालंय आमचं, सरणावरती खरेचा आम्ही सुखाने जाईन, सरणावरती खरेचा आता सुखाने मी जाईन। मरणाचे माझा भय नाही, मरणाचे माझा भय नाही, कारण मृत्यूचा थोडा नकार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। आयुष्याचा अजूनही माझा करार बाकी आहे। साहेब, ही सगळी मंडळी हेच म्हणतात, साहेब ही सगळी मंडळी एक म्हणतात, आम्हाला गुलालात नांगून द्यायचं आहे, आम्हाला गुलालात आंघोळ करायचं आहे। तुमच्याबरोबर सगळी मंडळी जीवाची बाजी करणार आहात, पण आम्ही सुद्धा इथला प्रत्येक शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी उभा आहे। बघा, चंद्रकांत खोपडे दादांनी एक 4 दिवसा 7 दिवसापूर्वी कार्यक्रम ठेवला आणि एवढा प्रचंड संख्या। साहेब, तुमच्या पोटी, तुमच्या प्रेमापोटी, बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसैनिक या 4 मंत्राचा मंत्र घेऊन ही सगळी मंडळी आलेत तुम्हाला साथ देण्यासाठी, आणि आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतोय। होय, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो, ज्येष्ठ शिवसैनिक 85 वर्षाचा असलेला इथे ज्येष्ठ सैनिक आशीर्वाद देतोय की साहेब तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकणार, शिवसेना जिंकणार। धन्यवाद साहेब, धन्यवाद। या ठिकाणी जो सन्मान करायचा त्या सन्मान मूर्तींचा सन्मान करूया आपण। या ठिकाणी दीनानाथ सावंत दादा आलेले आहेत, बाळासाहेबांचे अंगरक्षक होते। बाळासाहेब म्हणायचे, महासाहेब म्हणायच्या की जोपर्यंत शिवसैनिक आमच्याबरोबर माझ्या बाळासाहेबांबरोबर आहे तोवर माझ्या कुंकवाला सो चढा जाणार नाही। दीना सावंतला मी विनंती करतोय की दीना दादा, आपल्या साहेबांच्या हस्ते तुमचा सन्मान करायचा आहे। या दीना दादा या, बाळासाहेबांचे अंगरक्षक, त्याच्यानंतर दुसरे अंगरक्षक वासू चव्हाण दादा,
दिना सावंत, परळमध्ये राहणारा कडवट शिवसैनिक दिना सावंत, त्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. बाळासाहेबांच्या तळाच्या हातावर असलेल्या फोडासारखा, हातावर असलेल्या फोडासारखा बाळासाहेबांचं रक्षण करणारा हा दिना या ठिकाणी आलेला आहे. बाळासाहेब उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान केला जातोय. सन्मान मूर्ती आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे अंगरक्षक वासू चव्हाण दादा. या वासू चव्हाण दादा या आमच्या साहेबांतर्फे साहेबांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान केला जातोय. श्याम नायडू उदय परब दादा या ठिकाणी येणार आहे. वासू चव्हाण, उदय परब, आप्पा चव्हाण, श्याम नायडू श्याम नायडू, उदय परब, श्याम नायडू, बाळासाहेबांचा अंगरक्षक. मद्रासून आलेला हा आमचा श्याम बाळासाहेबांचा रक्षक होता. पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांचे अंगरक्षक असले श्याम नायडू दादा. जय महाराष्ट्र श्याम नायडू दादा. त्याच्यानंतर उदय परब, परळचा ढाण्यावा उदय परब. त्याच्यानंतर आप्पा चव्हाण, प्रवीण देवरे, थोडा टाळ्या वाजवायचा आहे. आप्पा चव्हाण या ठिकाणी, आप्पा चव्हाण या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. कट्टर शिवसैनिक, शिवसेनेचे शाखा प्रमुख होते भोईवाडामधील. त्याच्यानंतर प्रवीण देवारे, त्यानंतर दत्ता देवेकर दादा, माजी नगरसेवक प्रवीण देवारे, दत्ता देवेकर, त्याच्यानंतर आहे प्रवीण इनामदार सर, प्रमोद इनामदार, माहीम मधील कडवट ज्येष्ठ शिवसैनिक, दत्ता देवेकर, नायगाव मधील प्रमोद इनामदार, माहीम मधील शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख आदरणीय प्रमोद इनामदार. कृष्णकांत कोंडळकर, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर गावडे, कृष्णकांत कोंडळकर, ज्ञानेश्वर गावडे, दिलीप घाटपांडे, शकुंतलाताई घाडगे,
सुबोध महाले दादा, प्रकाश कारखाणी, बाबू शेख, ज्ञानेश्वर गावडे सदा, प्रकाश कारखाणी, बाबू शेख, शकुंतला घाडगेताई, या ठिकाणी बाबू शेख ते सायन कोळीवाड्यामध्ये राहणारे या शिवज्येष्ठ शिवसैनिकाचा सन्मान करतात. टाळ्या वाजवायच्या दादानो. होय, तुम्हाला टाळ्या वाजवायच्या. शकुंतला घाडगेताई, कृष्णकांत कोंडलेकर दादा, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राहिलेले कृष्णकांत कोंडलेकर दादा या ठिकाणी आलेले आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक, कडवट शिवसैनिक बाळासाहेब अरोड अपार प्रेम. शकुंतला घाडगेताईंचा सन्मान होतोय. टाळ्या वाजवायच्या दादानो. सुबोध महाले बेस्ट कामगार सेनेमध्ये काम करणारे सुबोधजी उपविभाग प्रमुख सुद्धा होते आणि ह्या सुबोध दादांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजीच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. कुंदन आगासकर, रमेश शेटिये, नारायण शिगवन, या ठिकाणी सुबोध महाले दादांचा सन्मान होतोय. ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष, कुंदन आगासकर दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. कुंदन आगासकर, रमेश शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत. रमेश शेट्टी या ज्येष्ठ शिवसैनिकांचा मी सन्मान होतोय. माजी उपविभाग प्रमुख आदरणीय कुंदन आगासकर या ठिकाणी आलेला आहे. रमेश शेट्टी, भवानी बँकेचे संचालक असलेले आदरणीय रमेश शेट्टी या ठिकाणी सन्मानित होत आहेत. उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते त्या रमेश शेट्टी दादांचा सन्मान होत आहे. यानंतर नारायण शिगवण, माझगाव मधील शिवसेनेचा शाखा प्रमुख, माझं गाव, आणि शिगवण दादा या ठिकाणी आले आहेत. शिगवण दादाचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि हे सुद्धा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे. सावजी गोरवले,
बाबा पुरवळेकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान होत आहे. तावजी गोरुले, नारायण शिगवण, माझगाव मधील शिवसैनिक या ठिकाणी तावजी गोरुले या ठिकाणी आलेले आहेत. तावजी गोरुले यानंतर बाबा परोळेकर दादा, बाबा परोळेकर मांडवी विभाग प्रमुख आदरणीय बाबा परोळेकर माजी विभाग प्रमुख. बघा बाजू आम्हाला केवढं मोठं भाग्य आहे. 82 वर्षाचे बाबा या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तावजी गोरुले या बाबा जय महाराष्ट्र तुम्हाला. मांडवी विभागाचे विभाग प्रमुख होते. बाळासाहेबांवर असीम निष्ठा असलेला हा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, आणि याचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि ते सुद्धा आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या शुभ असते. ही सगळी मंडळी या ठिकाणी रामदास पारकर सहकार्यवाहक आहेत. त्यांचा जन्मदिवस आहे. रामदास पारकर त्यांचा वाढदिवस आहे. आणि रामदास भाई पारकर, जरा 1 मिनिट थांबा. बाबे भाई जरा 1 मिनिट थांब. साहेब 1 मिनिट 1 मिनिट. आज रामदास भाई यांचा जो सत्कार होतोय त्याच्या मागे एक गुपित आहे. ते गुपित सगळ्यांना माहिती नाही आहे. ते उघड करण्याचं काम मी करणार आहे. आज 20 नोव्हेंबर ही वेळ उद्धव साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. पण आम्ही ज्या वेळेला ज्येष्ठ कक्षात बरीच दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्याचं चाललं होतं, परंतु वेळ मिळत नव्हती कार्यबाहुल्यामुळे. परंतु 20 आणि 24 ह्या 2 तारखा दिल्या. त्याच्यामध्ये 20 तारीख उद्धव साहेबांनी दिली. त्याच्यामागे गुपित असं आहे की त्या दिवशी रामदास पारकरांचा वाढदिवस होता आणि त्यांचा सत्कार उद्धव साहेबांच्या वतीने करण्यात आलेला आहे. मी एक शाल साहेबांच्या हाती देतोय. त्यांच्यात आमच्यातर्फे त्यांनी त्यांना घालायला. आता तिकडे साहेब इथे येणार नाही ना. त्यांना ते चुकलं लक्षात द्या. नाही नाही झालं. एक झाला हा राहिला. स्वरगंधाचे बघा आहेत. अगदी थोड्याच वेळात या चंद्रकांत दादाने सगळ्यांशी संपर्क साधून हा कार्यक्रम आयोजित केला. स्वरगंधा टीमच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या प्रमुखाला विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी स्वरगंधा परेश दाभोळकर दादाला विनंती करतोय की त्यांनी जरा समोर यायचंय. हा परेश दाभोळकर स्वरगंधाचे प्रमुख आदरणीय परेश चेक
ठिकाणी कुठे आहेत ते? या ठिकाणी माजी महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय देवळे साहेब या ठिकाणी आलेत. ते कविताचं वाचन करत आहेत. नमस्कार. सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना माझा प्रेमळपणाचा नमस्कार. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. सर्वांचा उत्साहसुद्धा वाढत गेलेला आहे. जणू काही आपण पुढचं जे भविष्य आहे ते भविष्य काळसुद्धा आपण उज्ज्वलतेने प्रसन्नदायी करणार आहोत एवढं मात्र निश्चित. या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आलेले आहेत. सर्व मान्यवर आहेत. आणि या ठिकाणी मी जरा कविता लिहून आणलेली आहे. बाळासाहेबांवरती एक आहे आणि उद्धव साहेबांवरती एक आहे. कारण उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये जे कार्य केले त्याबद्दल देखील मी थोडी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मी जास्त वेळ घेत नाही. हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आठवण एका वादळाची बुलंद शब्दांच्या हाकेचा आवाज दिला. मराठमोळ्या मावळ्यांना संघटित होण्याचा, मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत होण्याचा, होणारा अन्याय कायमचा दूर करण्याचा, मराठी पण प्रत्येकात तेजस्वी रूपी जाणवू लागला. संघटितपणे होणाऱ्या अन्यायावर मुकाबला करून यशस्वी होत गेला. मराठी बाण्याची ताकद वाढून मराठा ठसा प्रखरतेने उमटू लागला. मराठी माणूस आजही स्वाभिमानाने जिवंत जगत आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने प्रसन्नदायी आनंदित आहे. हेच आशीर्वाद यशाचे लाभते ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच शुभ आशीर्वादाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उद्धव साहेबांवरती तुम्ही पाण्याविषयी दुःखाचे अश्रू गिळेत. तुमच्या प्रेमाखातर आम्ही सर्व दुःख गिळेत. आम्हाला भावते तुमच्या मायेची सावली. तुमचा समंजसपणा, प्रेमळपणा सौख्य देते आम्हाला वेळोवेळी. तुमच्या प्रसन्नतेचा वावर शिवसैनिकांना प्रेरणादायी आनंद देत जातो. शिवसैनिक नेहमीच तुम्हाला साथ देणारा आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून हा मर्द मराठा मावळा तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ज्याची आपण वाट पाहत आहात ते आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्व नेत्यांचंही स्वागत करतो. आणि एक आहे, आजचा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यापाठचा उद्देश असाच आहे की आज मुंबईमध्ये जवळजवळ 80 ते 90 हजार ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. आम्ही सर्वे केला. एका बूथमध्ये साधारणतः 3 ते 4 शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक. आणि हे शिवसैनिक शाखेत जात नाहीत, परंतु ते शिवसेना प्रेमी आहेत. त्यांना शाखेमध्ये जाण्याकरता उद्युक्त करण्याकरता हा कार्यक्रम केलेला आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की सर्व शिवसैनिकांनी, ज्येष्ठ शिवसैनिकांनी शाखेमध्ये जावं. त्या ठिकाणी आपल्या शाखा प्रमुखाशी संपर्क साधावा. आणि तुम्हाला एक काम देणार आहे. फार छोटं काम आहे, मोठं काम नाही आहे, पण त्याच्यामुळं आपलं जिंकण्याचं गणित बसणार आहे. म्हणून ते काम तुम्हाला देणार आहे. प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकाने आपल्या शाखेमध्ये जावं, आपली यादी बघावी, आपल्या यादीमध्ये आपलं नाव बघावं, आपल्या कुटुंबातली 4 माणसं बघावीत आणि त्याच्याबरोबर बाजूच्या 10 माणसांची जबाबदारी घ्यावी. अशा प्रकारे 15 माणसांची जबाबदारी जर एका ज्येष्ठ शिवसैनिकाने घेतली तर एका वॉर्डामध्ये आपण किमान 1,500 ते 2,000 मतं वाढवू शकतो. आणि याच्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही कुठेही लपवत नाही आहोत. तुम्हाला कामाला लावायचं आहे, तुमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. कारण हा महाराष्ट्र आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. तुमची आमची मुलं लोकशाहीमध्ये जगली पाहिजेत,
निर्भीडपणे जगली पाहिजे. त्यांना कोणतीही भीती वाटता कामा नये याकरता करायचंय. तुमचा माझा नातू कुणीही असो त्याला भीती वाटता कामा नये, त्याला व्यक्त होता आलं पाहिजे याकरता करायचंय. म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या वेळेला मी ज्या शाखेत जातो अत्यंत चांगली वागणूक मिळते, अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला मान दिला जातो. आपण जा, मान घ्या आणि शिवसेनेचे एक काम करा. प्रत्येकाने मी 15 मतं त्याची यादी बनवा, त्यांचा मोबाईल नंबर घ्या आणि निवडणुकीच्या दिवशी त्या 15 जणांचं मतदान करून घ्या. एवढं काम तुम्ही केलं तर फार मोठं काम होईल. आणि याच्याकरताच मी आपणा सर्वांना विनंती करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावडे साहेब. यानंतर कक्षाचे प्रमुख आदरणीय चंद्रकांत दादांना विनंती करतोय की तुम्ही सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. एवढं तुमच्या एका शब्दाखातर ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. तुमची खूप शिवसेनेसाठी दादा तुमचं खूप मोठं काम आहे. या या सहकार्याने मला भाषण लिहून दिलेलं आहे. ते लिहून बघता बोला तुम्ही लिहून घेऊन बोलता का? जे हृदयात आहे ते बोलायचं आहे. आज आमच्या कक्षाची स्थापना झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट आमची कुठल्याही गोष्टीला ते तयार असतात. आम्हाला परमिशन मिळते त्यांच्याकडून. आम्ही काम करतो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो. आणि यापुढेही आमची वाटचाल अशीच चालू राहील. कारण बाळासाहेबांचे जे विचार घेऊन आम्ही निघालो आहोत. कारण ज्यावेळेला कक्ष स्थापन केला त्यावेळेला आम्ही स्वतःहून साहेबांकडे गेलो. कारण मिरांडावाडीत आमची मिटिंग झाली आणि बोललो आता हे रस्त्यावर बसण्यापेक्षा आपल्या जे साहेबांनी सेनाभवन बनवलं त्या तळघरात आपण जाऊ. मग साहेबांनी आम्हाला तळघरातली जागा दिली. म्हणजे का खांद्यावर घ्या तुम्ही आता सर्व आणि कामाला लागा. हेच मी एवढं सांगतो. या प्रकारे सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतायत, डोळ्यात प्राण घेऊन वाट पाहतायत, तो आमचा प्राणप्रिय होय राजाच शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आपल्याला संबोधित करतील. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मुद्दामून ज्येष्ठ हा शब्द वापरलेला नाही. कारण मगाशीच आपण ऐकलत की शिवसेना आणि शिवसैनिक कधी म्हातारा होत नाही. आणि आपल्याला सर्वांना शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. त्याने अनेकदा सांगितलेलं आहे की माणूस वयाने थकत जातो, पण तो ज्या दिवशी मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो. तुमच्या तर मला वाटत नाही कोणाची मनं थकलेली आहेत. आणि मनं थकली असली किंवा असती तर आज इकडे तुम्ही आलाच नसतात. आज मला सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना बघून मी लहान झाल्यासारखा वाटतोय. मग यांच्यासमोर लहानच आहे, पण सगळे शिवसैनिक जुने जे शिवसेना प्रमुखांच्या काळी अगदी दिनांक काय, वासू काय, श्याम काय, सगळेच कोणाकोणाची नाव घ्यायची आणि कोणाची नाही, सगळेच हे एखाद्या सुरक्षा कवचासारखे शिवसेना प्रमुखांसोबत असायचे. सगळे शिवसैनिक, तुमच्यापैकी अनेक जण होते आणि तुम्ही त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय निर्धास्त असायचो हे तुमच्या भरोश्यावरती. आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवलात. कोणाची हिंमत होत नव्हती शिवसेनेकडे आणि शिवसेना प्रमुखांकडे तर सोडाच वाकड्या नजरेने बघण्याची.
आता ठीक आहे, वयाने जरासे सगळेच किंचितसे वाकले असतील, पण त्यावेळेचे सगळेजण तरुण आणि त्या तरुणाईतली त्यांची आठवण बघितली तर काठी कोणाच्या हातात आत्ता पण नाहीये, पण तेव्हा काय काय होतं चंद्रकांतजी तुम्ही सांगू शकाल. आणि सगळ्यांकडे एक एक म्हणजे काय अत्याधुनिक, तुम्हाला ज्यांना त्या पिढीतल्यांची आठवण त्यांना माहिती असेल की कोणाकडे किती काठ्याचं, बरोबर ना, त्याला काय म्हणायचे कटकट्या, आणि तो नुसता आवाज आल्यानंतर समोरचा पळायचा. मी म्हणजे आता ही सगळी आपण गाणी वगैरे ऐकतोय, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, वेडात मराठे वीर दौडले सात, या काय काय गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. विशेषतः वेडात मराठे वीर दौडले सात जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जनता पक्षाचा तो जो काळ होता, शिवाजी पार्कवरती जनता पक्षाची सभा होती, मोरारजी देसाई नरराक्षस त्यांची सभा झाली आणि शिवसेना भवनचा म्हणजे साधारणतः 77चा तो काळ होता. शिवसेना भवनचं बांधकाम पूर्ण नव्हतं झालेलं, पण तो सगळा, कारण तेव्हा जनता पक्षाची लाट होती, प्रचंड समुदाय सेना भवन समोर जमला आणि सेना भवनवरती दगडफेक केली होती. आपल्याकडे काय तयारी नव्हती कारण बांधकाम सुरू होतं. आणि तेव्हा जे काही मी जे म्हणतो ती मला सगळी नावानिशी माहिती आहेत, पण ते जे काही वेडात मराठे वीर दौडले सात तसे हे सुद्धा जेमतेम हाताच्या बोटावरती मोजण्याएवढे शिवसैनिक होते. ते त्या मोठ्या म्हणजे तो जनसागरच होता त्याच्यात घुसले आणि सपासप, जे आता सपासप हा शब्द कशाला वापरतात, आणि त्यांनी जे काही केलं ते सगळे, तेव्हापासून सगळ्यांना कळलं की शिवसैनिकाची टक्कर देणं म्हणजे ती जी आपली घोषणा आहे ना, हमसे जो टकराएगा, ते करून दाखवणारे शिवसैनिक आहेत. म्हणून कोणी शिवसैनिकाची टक्कर देण्याची आणि घेण्याची हिंमत करत नाही. आजचा जो काय सगळा काळ सुरू आहे हा काळ विचित्र आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्यांच्या सोबत आपण 25-30 वर्ष हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले आपण ऐकले, मान्य केले. ज्यांना कोणीही महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये नेलं, आणि आता ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागलेत. त्यांना कल्पना नाही की एक जमाना हाही होता आणि तो जमाना लवकरच दिसेल परत. मराठ्यांच्या घोड्याच्या टापाने दिल्ली थरथरायची, आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे, दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा. आपण मरे मरे जे काही फोटो बघतो, दिल्लीचेही बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाहीत, हे गद्दार आहेत सगळे. आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी, मला वाटतं जेमतेम माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला. मी सुद्धा जातो, ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो, नाही तर आपल्या खासदारांना भेटायला कधीतरी जातो, पण कधी वर्षातनं एखाद्या वेळेला गेलो तर. पण आत्ताचं जे चाललेलं आहे, दरवेळेला उठसूट मुजऱ्या मारायला जातात, हे लागलेलं की आपण अराजकाच्या दिशेने चाललोत की काय, दिशाहीन सगळं चाललेलं आहे. उठसूट कोणालाही पक्षामध्ये घेत आहेत. म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना, आता आपले एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना, कोण त्यांचं नाव, मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना, अनेक जण आहेत, बाबू शेठ, एक आहे, एक आत्ताचे नाही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते. पण आपण काय म्हटलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडंसं बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं, ते आम्ही खपवून घ्यायचं. मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील, नमाज पडतील. मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवणाचं, म्हणजे हे सगळे चाळे आपण बघायचे. म्हणजे आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद, आणि भाजपने काय केलं तर अमर प्रेम. हा कोणता नाही.
म्हणजे आपण त्यांना काही बोलायचं नाही. मग आता 1-2 दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला. कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी. बरोबर आहे. आता त्यावेळेला हे त्यालाच धरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती. आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले. अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोंबलत होते नाही. कारण आवाज मोठा असतो, कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार. आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही? मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर, असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये. कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला, आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली? काय एक काहीतरी स्वीकारा ना. सांगा, एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही, आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये आगडोम तुम्ही उसळायला निघाला होतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सारूंचा हत्याकांड झाले, दुर्दैवी घटना होती, त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे. पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला? धाराशिवमध्ये तेच झालं. तो कोण ड्रगवाला एक, हा आंगणे का गांगणे, काय गंगावणे नाही, कोण जो असेल तो, त्याला प्रवेश दिला. आणि सगळं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा केला. अजित पवारांचं हेच बोंबलले, स्वतः पंतप्रधान बोलले होते. आणि ते मांडली त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमीन बळकावणारे म्हणून ज्यांनी बोंबाबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले. आम्ही ह्या भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही, कदापि आम्ही नव्हतो. अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही, कदापि नव्हतो. मी कोणत्यानी बोललो? अशा भाजपासोबत. त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे. म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबासारखा झालेला आहे, त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही, एक पेशीय. म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात. म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पारची काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच. हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही. ह्या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं. नाही तर निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. आता सुद्धा जे बिहारमध्ये घडलं, हे जे काही टीव्हीवरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य, कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्तपणाने. आता सुद्धा तुम्ही सगळे आलेले आहेत. मला माहिती आहे कोणाला काही पाकिटे किंवा काही दिलेले नाहीत, स्वतःहून आल्यात शिवसेनेच्या प्रेमापायी म्हणून आलेला. पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे, विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये, कोणालाच पटत नाही. म्हणजे मतचोरी तर केलीच, पक्षचोरी तर केलीच. आता काल अनिल देसाईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, एबी फॉर्म पण चोरलेला आहे. हे सगळे तुम्ही जा ना, बसा ना त्या चोर बाजारामध्ये, कशाला तिकडे जाऊन बसताय? सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं, ही लोकशाही, ही खोटी लोकशाही आहे. ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते. आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे? आम्ही म्हणतो ना आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार. आणि मग का ना, तुम्ही 25-30 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली. काही काळ आधी भाजपा सुद्धा आपल्या सोबत होतीच. पण 25 वर्षात आपण काय काम केलं? आपण जे काम केलं त्याचा पाढा वाचू, आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि यांनी घालवून दाखवलं. मला वाटतं दिवाकरजी तुम्ही काय सगळे ज्येष्ठ शिवसैनिक, त्यावेळेला महापालिकेचे म्हणजे दिवाकरराव होते साहेब तर महापौरच होते, किशोरीताई पण महापौरच होत्या. आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं, मुंबई आपली मुंबई म्हणून,
तो आपलेपणा भाजपच्या एकातरी नेत्याच्या मध्ये आहे का? एकातरी नेत्याच्या अंगामध्ये आहे? ही आपली माझी मुंबई आहे, आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे. हे माझं पण जे आहे, हे आपलं पण आहे, हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या? आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं, 92,000 कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या. आणि आता रोज बातमी येतात ह्या ठेवी तोडत चाललेत. एक 4 दिवसापूर्वी बातमी आली आणखीन 5 ते 10,000 कोटी ठेवी तोडणार आहेत. बरं, ह्या ठेवी तर तोडल्याच, पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे 2,30,000 कोटीची देणी यांनी करून ठेवलेली आहेत मुंबईच्या डोक्यावरती. कोण भरणारी? कुठून आणणारी? का जीव जळतो? का आपण जाऊ शकत नाही भाजप बरोबर? मिंदे गेला, हा गेला, तोही गेला, आम्ही पण जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. कारण आजच मध्यरात्री मी जाणार आहे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला. कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता, तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल. आणि योगायोग असा, हे तुम्ही मला तारीख विचारली, मी तुम्हाला 20 तारीख दिली, पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी. नेमकं बरोबर उद्या 21 नोव्हेंबर हुतात्मा स्मारक दिन, तो उद्या 21 नोव्हेंबर. म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 होता, ते माझे आजोबा. जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली, तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू, असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपवाल्यांना? आहे ना. मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी ती शेवटपर्यंत लढली, मेरी झाशी नाही दूंगी. तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई आहे, मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही. आणि तुम्ही कोण आमचं वाकडं काय वाकडं करू शकता तेच बघतो. सगळे जर का आपण नुसते एकवटलो तरी एक वज्रमुठ झाली तसे पळपुटे. आणि सहज काय काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो, सगळे कार्टून संकलन करत होतो, त्याच्यामध्ये एक कार्टून आहे, एक शिवसैनिक, तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजूला एक भाजपवाला दाखवलाय, कमळवाला असेल किंवा काय, तेव्हा जनसंघ होता. आणि तो शिवसैनिक सांगितले, तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा. तेव्हाही मशाल घेतली होती, आता सुद्धा मशालच हातामध्ये. आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतलेली नाही, तर उदबत्ती घेतली असते ना आपण. जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय? उदबत्ती. हे उदबत्ती बिदबत्ती नाही घ्यायची, तर मशाल घ्यायची. पेटवायचं ते काय आपल्या त्या नुसत्या अशा फुलभाज्या नाही पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची, खोट्याची लंका. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे. आज ह्या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते. शिव्या तर रोजच खात असतो. आणि आता हे सगळ्यांना कळते. काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला. अरे ओलल्ला, पण तुझी दाढी आली, तू आता बोबडा कशाला बोलतोस? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार. अरे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती. पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते. त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत. मांजराचा वाघ नाही होऊ शकत, वाघ हा वाघच असतो. आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका, वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार. तसंच त्यांचं चाललेलं आहे. आता एक 15-1 दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला. झाला कसा आधी घोटाळा? कोणी होऊ दिला? झाल्यानंतर तो बाहेर कसा आला? कोणी बाहेर काढला? असे अनेक घोटाळे गेल्या 1 वर्षामध्ये येत आहेत. मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत. मग हे स्वतःच न्यायाधीश, आरोप करणारे पण हेच, म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच. केसेस काढून द्यायच्या बाहेर, कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी, आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे. म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत,
नीट तुझ्या साईज मध्ये राहा, नाही तर लटकवून टाकीन तुला. ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची. आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेत. अरे कसली टांगती तलवार? ती तलवार हातात घे आधी, ते टांगती काय ठेवतोयस? हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत. हा त्याचा पक्ष फोडतोय, तो त्याचा पक्ष फोडतोय, तो त्याचा पक्ष फोडतोय. आता यांना कळेल काय होतंय. कारण गेलेत ते सगळे बाजार बुणगे गेलेत. आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे. आपल्याला जे वाटलं होतं 2014 साली की आत्मनिर्भर भारत, आपल्याला वाटलं ते करू शकतात बाबा, आत्मनिर्भर भारत करू शकतात, पण अजून आत्मनिर्भर